शेतकरी भावानो, ही आमची लागण नोव्हेंबर महिन्यातली आहे. म्हणजे आज याला 6 महिने पूर्ण झालेले आहेत. आम्ही लागण करतेवेळी एक डोळा पद्धत अशा पद्धतीने लागण केली. आणि सुरुवातीला आम्ही यामध्ये हे आमचं क्षेत्र 58 गुंठ क्षेत्र आहे. त्यामध्ये जवळजवळ 52 ट्रॉल्या शेणखत आम्ही टाकलेलं आहे. आणि त्यामुळं आमचा ऊस हा मोठा आलेला आहे. शेणखताचा वापर आम्ही जास्त केल्यामुळं हे एक डोळ्याला जवळजवळ 10 फुटवे या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत. भरपूर फुटवे आले, परंतु आम्ही 10 फुटवे या ठिकाणी ठेवलेले आहेत. कारण फुटव्याची संख्या जर वाढली तर ते अन्न खाऊन फुटवे शेवटी ते मरतात. म्हणून आम्हाला जेवढं पाहिजे तेवढे फुटवे ठेवलेले आहेत. आणि याला जर रासायनिक खताचा डोस जर म्हटला आपण, तर आम्ही स्वतः घरी आमच्या फॉर्म्युल्यानुसार, म्हणजे जे आम्ही प्रॅक्टिकली जो अभ्यास करतो त्यानुसार आम्ही याला शेणखत रासायनिक खत टाकलेलं आहे. त्यामध्ये झिंक, फेरस, सल्फेट, मॅग्नेशियम, सुपर फॉस्फेट, पोटॅश हे सगळं मिक्स करून या ठिकाणी आम्ही त्याचा वापर केलेला आहे. कुठल्याही कंपनीचा आम्ही फॉर्म्युला घेतलेला नाही, कारण कंपनी हा शेवटी आपलं खत खपायसाठी आपलं चांगलं म्हणतात. त्यापेक्षा आपण प्रॅक्टिकली स्वतः अनुभव घेऊन जर यामध्ये आपण वापर केला तर निश्चितपणे आपलं आर्थिक बजेट आहे ते खतावर जे खर्च होणार आहे ते कमी होऊन त्या कमी खर्चामध्ये उत्तम प्रकारे आपण पीक आपल्या शेतामध्ये आणू शकतो. त्या पद्धतीने आपण अवलंब करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे.